विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संभाव्यता हे 5वं प्रकरण 10वीतलं शिकणार आहोत. संभाव्यता हे शिकत असताना बघा, माझ्या चेहऱ्याकडे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर मला येत असलेला घाम याच्यावरून तुमचा अंदाज बांधला असेल तुम्ही की सरांना उकाडा होत आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. आपल्याला उकाडा, गरमी होते, वातावरणामध्ये ह्युमिडिटी असते, उकाडा असतो, तसा अंदाज बांधतो. परंतु प्रत्येक वेळेस आपण जो बांधलेला अंदाज आहे तो अंदाज खरा ठरेल असं नाही. मग या ठिकाणी की आपण कधी कधी लॉटरी काढतो, लॉटरीचं तिकीट, त्यामध्ये कुणाचा नंबर येईल किंवा एखादी निवड BC असते बायांची, गावामध्ये लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढली जाते, त्या चिठ्ठीमध्ये कुणाची निवड होईल काय सांगता येत नाही. किंवा आपण टॉस बघतो क्रिकेटच्या खेळामध्ये, हेड किंवा टेल, पण ज्याला छापा किंवा काटा. फार लहानपणी आमच्याकडं पैसे उपलब्ध नसायचे, नाणं उपलब्ध नसायचं. आम्ही एखादा दगड, त्या दगडावर आपण तुका बाण लावून तो वर फेकायचो, ओली किंवा सुकी. अशा पद्धतीचे प्रयोगसुद्धा आपण त्या ठिकाणी करत असतो. खूप जे खेळ आहेत त्या खेळामध्ये मॅक्झिमम संभाव्यता त्या ठिकाणी दडलेली असते. तर काय काय असू शकतं, आपण बघतो की आपण शब्द असे वापरतो रोजच्या जीवनामध्ये की संभवता, मे बी, बहुतेक, आहे का नाही, जवळपास, अशक्य, शक्यच असणार नाही, निश्चित, जवळपास, 50-50. आपण म्हणतो की 50-50% एखादा मॅच चालला आहे, शेवटच्या ओव्हरमध्ये दोघांना 50-50% आपण संधी आहे असं म्हणतो. डॉक्टरसुद्धा पेशंटची एखाद्या खूप क्रिटिकल असेल तर 50-50% ती त्याची गॅरंटी सांगत असतो. मग खालील विधान आपण जर बघितले तर बहुतेक आजपासून पाऊस पडेल, वातावरणामध्ये उकाडा आहे, महागाई वाढण्याचा खूप संभव आहे. आपल्यामध्ये कोरोना रोगामुळं सगळं आर्थिक नियोजन कोलमडून पडलेलं आहे. भारताला पुढील क्रिकेट सामन्यात हरवणे आवश्यक आहे, निश्चित मला प्रथम श्रेणी मिळणार. कोरोनामुळे भरपूर जणांना प्रथम श्रेणी मिळालेली आहे. बालकाला वेळेवर पोलिओचे डोस दिले तर पोलिओ होण्याचा संभव नसतो. म्हणजे आपण जर पोलिओचं, अमिताभ बच्चनची जाहिरात, 2 बूंद जिंदगी के, तर त्या ठिकाणी पोलिओचं निर्मूलन जवळपास आपल्या देशातून झालेलं आहे. तुम्ही पेज नंबर 114 वर बघू शकता. त्या ठिकाणी एक अंपायर, पंच काय करायला आहे, त्या ठिकाणी 2 कर्णधार आहेत, कॅप्टन, आणि तो हवेमध्ये काय करतो, टॉस करतोय, टॉसिंग अ कॉईन. तर टॉसिंग अ कॉईन त्या ठिकाणी आपण बघा, टॉस केल्यानंतर एक तर हेड, छापा किंवा टेल, काटा. आपण भारत पाकिस्तान आपल्या दृष्टीने म्हणत होतो, भारत पाकिस्तान, फार पूर्वीच्या काळामध्ये भारत पाकिस्तान. मग आता हे जर फेकलं तर ह्याचे जे आउटकम्स आहेत, फलित, वर फेकल्यानंतर आता आपल्याला माहिती, वर टॉस केलाय, निश्चित एखाद्या कुठला तरी कर्णधाराला विनंती केली जाते की बाबा रे, तू सांग, तुला काय पाहिजे, छापा पाहिजे का काटा, तू सांग. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी छापा किंवा काटा सांगितल्यानंतर कुठलं तरी एक आपल्याला माहिती आउटकम्स येणार आहे, फलित येणार आहे. कोणता आउटकम येणार आहे, एक तर छापा पडेल नाहीतर काटा पडेल. लक्षात घ्या, हे नाणं चित्रपटामधलं नाही. काय संबल पोरांना लक्षात येतं की शोले पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र शेवटच्या ह्याच्यामध्ये गब्बरवर लढायला कोणाला जायचंय तर टॉस करतात आणि मग धर्मेंद्र जातो, बघतो शेवटला अमिताभ मरणावर, त्याच्या हातामध्ये जे नाणं असतं त्यावर दोन्ही बाजूना छापाच आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. किंवा त्रिमूर्ती पिक्चरमध्ये बघितलं आपण वर नाणं केलं आणि ते नाणं उभारलंच, छापाय नाही आणि काटाय नाही. अशा पद्धतीची परिस्थिती ही फक्त चित्रपटांमध्ये निर्माण होते. वास्तवस्थितीमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होत नाही, आणि जरी ती झाली तरी आपल्याला ती गृहीत धरायची नाही. या ठिकाणी त्याचे आउटकम्स काय असतील, छापा किंवा काटा. मग तुम्ही जर बघितलं की एखाद्या आपल्या वर्गामध्ये प्रयोग केला तर विद्यार्थ्यांना की छापा काटा टाका, तर तुम्ही एक छापा घेतला, 10 वेळेस प्रयोग केला, दरवेळेस छापा येणार नाही. खूप रिअर शक्यता आहे, कधी छापा येईल कधी काटा येईल, त्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं. मग आपण एकाच वेळेस एका मुलाकडे 2-2 नाणे दिले, 2-2 कॉईन्स दिले आपण, तर छापा कधी येऊ शकेल, एक छापा दुसरा काटा कधी येऊ शकेल, पहिल्यावर काटा दुसरा छापा कधी येऊ शकेल, दोन्हीवर काटे कधी येऊ शकतील. त्यानंतर हा एक खेळ होता की ज्यामध्ये प्रोबॅबिलिटी
म्हणजे त्या ठिकाणी समाविष्ट होते. दुसरा खेळ आहे आपल्यामध्ये सापशिडी खेळतो आपण. सापशिडी किंवा आता मुलं सापशिडी मोबाईलवर सुद्धा ती सापशिडी आपण खेळत असतो. मग ते गुडगुडी आपण ज्याला म्हणतो, फासा म्हणतो, डाय म्हणतो आपण. चांगल्या त्याच्यावर 6 पृष्ठ असतात, ते घनाकृती असतं. एका पृष्ठावर असे नंबर नसतात, फक्त टिपके असतात. 1 2 4 5 6 आणि 6 टिपके लाल रंगाने असतात. मग आपण ते टाकल्यानंतर त्याचे आउटकम्स काय काय होऊ शकतील? एक तर 1 पडेल, एक तर 2 पडेल, एक तर 3 पडेल, एक तर 4, एक तर 5, एक तर 6. किंवा आपण आता महाभारताच्या मालिकेमध्ये बघितलं सोंगट्या आपण ज्याला म्हणतो, कितने चाहिए भांजे. शुक्र नियमामध्ये त्यांना विचारत असतो की 5 6 7 आहे का नाही. आणि मग त्या जे सोंगट्या आहेत, तो जो द्यूत क्रीडा आहे, त्या द्यूत क्रीडेचे दुष्परिणाम आपण या जे द्यूत क्रीडा आहेत याला फक्त आपण गणिताच्या विषयासाठी समजायचे. रोज व्यावहारिक जीवनामध्ये जे जुगार आहेत, जुगार ते आपल्यासाठी धोकादायक आहे. त्याचा आपण गणित कधीच त्याचा समर्थन करत नाही. फक्त आपण त्याला गणिती विषयाकडे बघायचं. आपण गणिती एक संबोध म्हणून त्याला आपल्याला बघायचं, जुगार म्हणून त्याला संबोधायचं नाही. काय काय शक्य देऊ शकतील? 1 2 3 4 5 6 म्हणजे ह्याचे आउटकम्स, ह्याचे काय असणार आहेत? 6 आउटकम्स असणार आहेत, 6 फलित किंवा 6 निष्पत्ती असणार आहेत. आता बघा, तुम्हाला एक सांगितलं की आपण पत्ते बघितले. तुम्हाला सांगितलं की पत्ते आपल्याकडे 26 पत्ते असतात. ते 26 पत्ते, जर पत्त्याचा कॅट, काही काही जणांना पत्ते खेळायची सवय असते घरामध्ये किंवा पत्ते बघितले असतात. ते 26 पत्त्यांच्या कॅटमध्ये, 52 पत्त्याच्या कॅटमध्ये, 26 आलं माझ्याकडून, 52 पत्ते असतात, प्लेइंग कार्ड्स. या 52 पत्त्यामध्ये आपण जोकर बाजूला सोडून देतो. नवीन कॅट आला तर त्याच्यामध्ये जोकर सुद्धा शकतात, परंतु ते जोकर बाजूला ठेवून आपल्याला काय करायचंय? 52 पत्ते, त्या 52 पत्त्यामध्ये 26 पत्ते हे लाल रंगाचे असतात आणि 26 पत्ते हे काळे असतात. मग 52 पत्ते झाले. आता पुन्हा त्याच्यामध्ये 26 पत्त्याच्या मध्ये 13 पत्ते बदाम, चौकट डायमंड किंवा हार्ट, बदामाच्या आकाराचे त्या ठिकाणी असतं. तुम्हाला अशा पद्धतीचा आकार त्या ठिकाणी असतो आणि ह्याच्यावर चौकट अशा पद्धतीचा आकार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्या काळ्या पत्त्यामध्ये 13 पत्ते इस्पिकचे असतात, स्पेड म्हणतो आपण ज्याला. हे अशा पद्धतीचे फूल त्या ठिकाणी असते त्याच्यावर. आणि 13 पत्ते किलोवरचे असतात, त्याला आपण क्लब म्हणतो. आणि मला वाटतं बहुतेक यासाठीच ते मी म्हणतो ते विधान कितपत बरोबर आहे हे मला सांगता येणार नाही, परंतु पत्त्याचा क्लब, तर क्लब हा शब्द काही किलोवर मुळच आलेला असेल त्या ठिकाणी. अशा पद्धतीचे तुम्हाला जाणकार आहात तुम्ही. तर त्या ठिकाणी पत्ते अशा पद्धतीचे 52 पत्त्याची फोड आपण 13 बदाम, 13 चौकट, 13 इस्पिक आणि 13 किलोवर, ह्या प्रत्येकामध्ये पुन्हा 13 पहिला पत्ता असतो एका, त्याच्यावर चित्र असतं. त्यानंतर 2 3 4 5 6 7 8 9 10 गुलाम, राणी, क्वीन, जॅक, क्वीन आणि राजा, असे 13 पत्ते असतात. बघा, एक्यावर जरी चित्र असलं तरी चित्रयुक्त पत्ते फेस कार्ड्स आपण चित्रयुक्त पत्ते, ते चित्रयुक्त पत्ते फक्त आपण गुलाम, राणी आणि राजाला म्हणतो. एक्याला त्याच्यावर जरी चित्र असलं तरी त्याला आपण चित्रयुक्त पत्ता म्हणत नाही. असे बदामचे 13,
चौकटचे 13, इस्पिकचे 13 आणि किलोवरचे 13. मग ह्याचे आउटकम्स फलित काय 52 येणार आहेत. कुठलाही एखादा पत्ता, आता बघा आपण बाजारातून आणल्यानंतर पत्ता असं चौथा पत्ता कुठला असेल पाचवा आपल्याला सांगता येईल, परंतु योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला, अशा पद्धतीचं जर आलं तर कुठला पत्ता आपण जर निवडला तर तो पत्ता कोणता असेल तर त्याचे आउटकम्स कुठले कुठले येणार आहेत, तर ते आउटकम्स हे किती असतील, 52 असतील. आपण समजा एखाद्या पिशवीमध्ये चेंडू टाकलेत बघा, 3 लाल रंगाचे, 3 काळ्या रंगाचे आणि 3 हिरव्या रंगाचे, तर त्याचा आउटकम्स किती असू शकतील, काढलेला चेंडू 9 आउटकम्स, कारण 9 चेंडू त्या ठिकाणी, त्याचे आउटकम्स किती असू शकतील, फलित किती असतील 9. किंवा एखादा बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकल्यात 1, 2, 3 असे 20 पर्यंत चिठ्ठ्या टाकल्यात, त्यातून कुठली चिठ्ठी निघेल तर त्याचे आउटकम्स किती असणार आहेत, फलित किती असणार आहेत, त्याचे फलित असणार आहेत 20. ते फलित 20 असू शकतात. तर अशा पद्धतीनं जे काही जवळपास खेळ आहेत त्या सर्व खेळामध्ये आपल्याला संभाव्यता दिसून येते. या सर्व खेळामध्ये संभाव्यता आपल्याला दिसून येते. सगळे जुगार हे मॅक्झिमम संभाव्यता या खेळावर आधारित आहे. मी पुन्हा सांगवले की या जुगाराकडं संभाव्यतेमध्ये गणिताच्या दृष्टिकोनातून बघायचंय. गणित जुगाराचं समर्थन करत नाही. तर आपल्याला त्याच्या पॉसिबिलिटीत किती आहे, शक्यता किती आहेत, समसंभाव्य निष्पत्ती एखाद्याची काय असू शकते ते आपल्याला त्याच्या खोलात न जाता एक सर्वसंच 5.1 मधला प्रश्न पहिला आहे. खालील प्रत्येक बाबतीमध्ये किती पॉसिबिलिटीज आहेत, किती शक्यता आहेत आपल्या निवडायच्यात. वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार होती. ह्याच्यात आहे केले, मी होती केलं, कारण ह्या वर्षी कुणाला काही कुठं प्रेक्षणीय स्थळाच्या ठिकाणी जाता आलेलं नाही. अजिंठा, महाबळेश्वर, अजिंठा 1, दुसरं महाबळेश्वर, तिसरं लोणार सरोवर, चौथा ताडोबा अभयारण्य, 5वं आंबोली, 6वं रायगड, 7वं माथेरान आणि 8वं आनंदवन. तर हे 8 या ठिकाणी ती किती शक्यता, तिच्या 8 शक्यता, तिला जिथं वाटेल तिथं ती जाऊ शकत होती. ते 8 शक्यता त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. दुसरे एक उदाहरण आहे, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. आठवडा आपण म्हणत असताना 8 जरी म्हणत असलो तर आठवड्यामध्ये 7 वार असतात. फक्त आपल्या ग्रामीण भागामध्ये जन्म मृत्यू किंवा एखाद्या काही घटना घडली असेल तर सोमवार ते सोमवार 8 दिवस, मंगळवार ते मंगळवार 8 दिवस, अशा पद्धतीचं ते विधान आपण त्या ठिकाणी वापरत असतो, म्हणून तो आठवडा असतो. परंतु दिवस किती असतात, 7. जसं पंचपाळामध्ये जुन्या काळात असतील पंचपाळे, 5 पाळ्यांचा समूह, परंतु आताच्या आधुनिक याच्यामध्ये 4 पाळे असतात. आपण म्हणतो त्याला काय म्हणतो, पंचपाळे. तर या ठिकाणी एक वार यादृच्छिक पद्धतीने, यादृच्छिक पद्धत ही संकल्पना काय, रॅन्डम. आता समजा बाजारात गेल्यानंतर आपण लक्षात ठेवलं की बाजारात गेल्यानंतर आपल्याला एखादी भाजी आपल्याला घ्यायच्यात, आपण घरून यादी केली, मेथी, चवळी असेल, काकडी असेल, टमाटे असतील, परंतु आपण यादी केली आणि यादी आपण गेल्यानंतर आपण कुठलीही वस्तू त्या यादीपैकी आपण कोणती वस्तू जशी क्रम न लावता कशीही घेतो, त्याला ॲट रॅन्डम असं म्हणायचं, यादृच्छिक पद्धतीनं. म्हणजे न क्रमवार विचार न करता कुठल्याही पद्धतीनं आपण त्याला काय म्हणायचं, ॲट रॅन्डम, यादृच्छिक पद्धतीनं. तर आठवड्यातला कोणताही एक वार निवडला तर त्याची पॉसिबिलिटी किती असेल बघा. म्हणजे प्रॅक्टिस सेट 5.1 क्वेश्चन नंबर त्यातलं किती, 8 पॉसिबिलिटीज, 8 शक्यता आल्या. दुसऱ्याच्या किती आल्या, 7 शक्यता. तिसऱ्याच्या पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढलाय. पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक काढ. आता तुम्हाला समजायला की ह्याच्या शक्यता किती असतील, 52 शक्यता असतील. आणि चौथं, प्रत्येक कार्डवर एक संख्या, याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत, त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे. बघा आता मुद्दाम हे चौथं गणित थोडं आवड दिले. काय दिले, 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत आणि त्यातलं एक कार्ड आपल्याला यादृच्छिक पद्धतीने निवडायचं. आपण पटकन काय करतो, 10 ते 20 ही
किती कार्ड असतील? 10 कार्ड असतील. कन्फ्युजन या ठिकाणी होतं आपलं, चुकतं तिथं. काय होतं? 10 ते 20, 10 ते 20, 11 ते 20 म्हणलं असतं तर 10 शक्यता आल्या असत्या. 10 ते 20, तर 10ला सुद्धा आपल्याला गृहीत धरावं लागेल. आणि 10, 11 ते 20 मध्ये आले 10, आणि 10 हा 11वा आला, त्याच्यामुळे या ठिकाणी शक्यता किती असतील? 11 शक्यता. आपल्याला सरळ सरळ दिलं असतं 1 ते 3 असतं तर पटकन 3 आलं असतं. बघा 5 ते 9 यामुळे असे काढलेले असे गृहीत धरा. 5 ते 9 पुरं काय करतात? फक्त 4 लिहितात. 9 मधून 5 काढले 4. परंतु तसं नाही, काय लिहायला पाहिजे? 5, 6, 7, 8, 9. या ठिकाणी सुद्धा 10 पासून कसं आलं असतं? 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. बघा शक्यता 3 आणि 3, 6 आणि 5, 11. तर मग चौथा प्रश्न दिसायला जरी सोपं असलं तरी तो काय आहे? अवघड आहे. मग आपल्याला अजून ह्यामध्ये काय बघता येईल? नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस म्हणतो आपण. नमुना अवकाश तुम्हाला पेज नंबर 117 वर दिले बघा. यादृच्छिक प्रयोगामध्ये शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश असे म्हणतात. जो रॅन्डम एक्सपेरिमेंट असतो, रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे एखादी कृती, त्या कृतीमधून जे काय आउटकम्स येतील, सगळे आउटकम्स, त्या आउटकमचा जो सेट असेल तर आपण काय म्हणतो? नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस असं म्हणतो. मग नमुना अवकाश यस किंवा ओमेगा चिन्ह दर्शवतात. यस किंवा ओमेगा. यस किंवा ओमेगा हे ग्रीक या अक्षर आहे. या चिन्हाने संचाच्या स्वरूपात दर्शवितात. यादी पद्धत आहे संच लिहिण्याची, लिस्टिंग मेथड, त्या स्वरूपामध्ये ते दाखवलं जातं. त्या प्रत्येक घटकाला नमुना घटक म्हणतात, सॅम्पल एलिमेंट. आणि नमुना अवकाशातील घटकांची संख्या एन ऑफ एसने दर्शवितात. एन ऑफ एस जर फायनाईट असेल तर तो शांत नमुना अवकाश म्हणतात. तर या ठिकाणी एक उदाहरण दिले आपल्याला. बघा पहिलं उदाहरण आहे, एक यादृच्छिक प्रयोग आपल्याला दिला. यादृच्छिक प्रयोग असा दिलेला आहे. यादृच्छिक प्रयोग काय दिलाय? अ कॉइन इज टॉस्ड, पेज नंबर 117 वर आहे बघा, 117 वर. यादृच्छिक प्रयोग दिलाय, एक नाणं फेकणं. अ कॉइन इज टॉस्ड, अ कॉइन इज टॉस्ड. काय काय येऊ शकेल? कॉइन टॉस केलं तर काय काय आउटकम्स येऊ शकतील, त्याची निष्पत्ती काय काय येऊ शकेल? एक तर हेड येईल, नाहीतर टेल येईल. त्या ठिकाणी दिलं बघा, एक नाणं फेकलं तर काय समजा आपण घेतलं हेड किंवा टेल. गेन ऑफ पी किती आलं? 2. एक नाणं फेकलं, कॉइन इज टॉस्ड. लक्षात ठेवा, वन शब्दासाठी अ या ठिकाणी आर्टिकल वापरलं जातं. वन म्हणजे अ. त्यानंतर बघा, 2 नाणी फेकणे. 2 नाणी फेकणे. नाणी कुठल्या एखाद्या स्त्रीचं नाव नाही. गावाकडे एका स्त्रीला नाणी म्हणतात, आहे का नाही? आईकडच्या आईला सुद्धा नाणी म्हणतात. तर ती नाणी आहेत, कॉइन्स. 2 नाणी फेकणे, 2 कॉइन्स आर टॉस्ड. किंवा एक नाणं 2दा फेकणे. आता ही काय भानगडे बाबा? आपण बाजारात जातो, बाजारात जात असताना आपल्याला 1 किलो एखादं वजन करायचं, परंतु त्या भाजीवाल्याकडे फक्त अर्धा किलोचं माप असतं. तर तो अर्धा किलोचं माप काय करतो? 2 वेळेस वापरतो. तो काय करतो? 2 वेळेस वापरतो. सकाळी इथं काय करायचं आपल्याला? 2 नाणी एकाच वेळी टाकायचे, परंतु आपल्याकडे 2 नाणे, एकच नाणे. मग काय करायचं? 1 नाणं 2 वेळेस टाकायचं. 1 नाणं काय करायचं? 2 वेळेस टाकायचं. तर ह्याचे नमुना अवकाश काय करू शकेल? एच एच, त्याचा सॅम्पल सॉरी ए आणि एस. त्याचा काय होऊ शकेल? एच एच. एक तर दोन्हीवर छापा छापा पडेल, नंतर दोन्हीवर काटा काटा पडेल. अजून काय होऊ शकेल? पहिल्यावर छापा, दुसऱ्यावर काटा. पहिल्यावर काटा, दुसऱ्यावर छापा. एन ऑफ एस किती येणार आहे? 4. एन ऑफ एस किती येणार आहे? 4. त्यानंतर पुढचं, 3 नाणी एकाच वेळी फेकली. 3 नाणी. 3 कॉइन्स आर टॉस्ड ॲट ए टाइम. पुन्हा भाजीचं उदाहरण, 1.5 किलो मोजायचं आपल्याला. मग तसं नसेल तर तो काय करणार आहे? अर्धा किलोचं 3 वेळेस. तसं 3 नाणी एकाच वेळी फेकणं किंवा 1 नाणं 3दा फेकणं. कॉइन इज टॉस्ड थ्राईस. थ्राईस म्हणजे 3दा, टॉईस म्हणजे 2दा. मग
ह्याचा काय विषय काय, ह्याचं लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे बघा. पुस्तकातल्यापेक्षा मी तुम्हाला समजून सांगतो. पहिले 4 लक्षात ठेवायचे. एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच. आता फक्त एचच्या ठिकाणी टी घ्यायचं आणि टीच्या ठिकाणी एच घ्यायचं, एवढंच करायचं. पहिले 4 जर लक्षात ठेवले तर खालचे 4 लक्षात ठेवायला सोपे पडतात. मी जशा पद्धतीने सांगितले तशाच पद्धतीने लिहा असा माझा आग्रह नाही, परंतु या पद्धतीने चुकायची शक्यता फार कमी आणि आपल्याला पटकन लक्षात एका ओळीमध्ये 8चे जर 2 भाग केले 4-4, एका ओळीत 5 एका ओळीत 3 करण्यापेक्षा एका ओळीत 4 दुसऱ्या ओळीत 4 केलं तर ते समजायला आणि समोरच्याला दिसायला सुद्धा ते काय दिसतं, चांगलं दिसतं. आता पुढचं आहे एक फासा टाकणं, गुडगुडी टाकणं आपण ज्याला म्हणतो फासा. तर डाय इज थ्रोन, DIE. डाय इज थ्रोन काय शक्यता येऊ शकेल, आता ते टिंबराने घ्यायची, टिंबाची संख्या घ्यायची आपल्याला. काय काय येऊ शकेल, 1 2 3 4 5 6, ह्याच्यापेक्षा वेगळं येणार नाही. याला ऑफिस किती येणार, 6. आता पुढचं 2 फासे टाकले, 2 फासे टाकले तर डायचं अनेक वचन DIE चं अनेक वचन डाईस, DICE. 2 फासे, 2 डाईस आर थ्रोन, 2 डाईस आर थ्रोन. मग भाजीचा नियम लागू पडेल का, हो. 2 फासे एकाच वेळी टाकणं, जर शक्य नसेल तर 1 फासा 2 वेळेस टाकणं. या दोघांचाही सॅम्पल स्पेस, नमुना अवकाश हे काय असणार आहे, सारखं असणार आहे. मग या ठिकाणी ह्याचा एस लिहिताना कसा लिहायचा, 1,1. बघा आता तुम्ही म्हणता ह्याच्यामध्ये कॉमा का दिला, तर अक्षर पटकन लक्षात आलं असते. मी जर हे अक्षर कॉमा नसता दिलं तर 11 झालं असतं. काय झालं असतं, 11 12 13 ते संख्या तयार झाल्या असत्या. त्यामुळं 1,1 अशा पद्धतीने आपण काय करायचं, यायचं 1,1 1,2 1,3 1,4 1,5 1,6. एका ओळी 6च लिहा, समजायला सोपं. मग बघा पुढच्या ओळीला तुम्ही सांगू शकता 2,1 शेवट 2,6 3,1 मधले भरायचे तुम्हाला 3,6 4,1 4,6 5,1 5,6 मधले रिकाम्या जागा भरायचे. शेवटची ओळी भरतोय मी 6,1 6,2 6,3 6,4 6,5 6,6. किती आलं, NOPS 6,36. या ठिकाणी 6,6चाच गट करा असा आग्रह नाही, परंतु या पद्धतीने लिहिलं तर ते सोयीस्कर होते. आणि पुन्हा सांगितलं 1,1 का द्यायचं, जर दिलं नाही तर त्या संख्या वाटू शकतात. त्यामुळं 1,1. कारण काही जणांच्या मनामध्ये प्रश्न होते H,H का केलं नाही, तर H केल्यानंतर आपल्याला वेगळे पण लगेच लक्षात येतं, परंतु 11 केल्यानंतर ते वेगळे पण आपल्याला लक्षात आलेलं नसतं. तर आता ह्याच आधारे तुम्हाला काय करायचं आहे किंवा अजून काय उदाहरणं बघायचं आपण यादृच्छिक प्रयोगाचे. यादृच्छिक पद्धत अजून एक बघा दिलेली आहे की 1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढणे. 1 ते 25 संख्या कुठून लिहिल्यात, 1 ते 25. आता 25 लिहितील, कधी 30 घेतील, कधी 20 घेतील, कधी 36 घेतील, किती घेऊ शकतात. 1 ते 10 पर्यंत सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतात. बघा आता मी तुम्हाला पॉसिबिलिटी म्हणलं होतं की मला घाम यायला म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर आता इकडं लगेच पावसाची काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. तर अशा पद्धतीचं की 1 ते 25 लिहिलेल्या संख्येच्या मग त्या कुठल्या कुठल्या सॅम्पल स्पेस कुठला असू शकेल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मग 25 पर्यंत संख्या लिहायला थोडा कंटाळा येतो. मग आपण असं सुद्धा करू शकतो 1, 2, 3, डॅश 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 आणि शेवटच्या 2-3 संख्या 24, 25. तर त्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येणार आहे, सॅम्पल पॉईंट्स किती येणार आहे, त्या ठिकाणी 25. NOPS किती येणार आहे, 25 येणार आहे. कार्डच्या बाबतीमध्ये काय येणार आहे, तुम्हाला सांगितलं कार्ड योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला आहे का नाही. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शेपर्ड पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला. खेळताना कधी कधी आपल्याकडे जुना पत्त्याचा कॅट असतो, एखादा पत्ता नसतो, तसंही आपण ऍडजस्ट करतो. परंतु या ठिकाणी गणिताच्या मध्ये 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला. तर मी तुम्हाला सांगितलं की एकूण तुम्ही कसं लिहू शकता, एकूण 13 बदाम 13 चौकट 13 इस्पिक 13 किलोवर असंही त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. NOPS किती येणार आहे, त्या ठिकाणी 52 येणार आहे.
भरपूर उदाहरणं आपल्याला एखाद्या याचे सॅम्पल स्पेस कसे असू शकतात, हे गणिताप्रमाणे ते बदलतात. प्रत्येक गणित जेवढे जेवढे जुगार आहेत ते जुगार या संभाव्यतेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. मग आपल्याला काय काय असू शकतं, याच्यावरचे 5.2 वरचे गणित कोणकोणते असू शकतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचे. सर्वसाधारणचे 5.2 त्या ठिकाणी दिले की खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश सॅम्पल स्पेस एस लिहा व त्यातील घटकांची संख्या एन ऑफ एस लिहा. बघूत आपण आपल्याला ते सोडता येते का. प्रॅक्टिस सेट 5.2 त्यातलं पहिलं काय गणित आहे, एक फासा व एक नाणी एकाच वेळी टाकली. बघा एक फासा हा महत्वाचा बघा, हा थोडा यादृच्छिक प्रयोग काय दिलेला आहे आपल्याला, एक फासा व एक नाणं एकाच वेळी फेकले. रैंडम एक्सपेरिमेंट a die and a coin is tossed simultaneously. आता यामध्ये सुद्धा कन्फ्युजन होऊ दे नका. एक फासा आणि एक नाणं कोण अगोदर यायचंय, नाणं अगोदर घ्यायचे का फासा. गणिताचं नाणं घेतलं तरी चालतंय, फासा अगोदर घेतलं तरी चालतंय, तसं काही त्याच्यामध्ये नाही, कारण आपल्याला ती दोन्ही क्रिया एकाच वेळेस करायची. तर ह्याचा सॅम्पल स्पेस नमुना अवकाश नमुना अवकाश काय काय येणार आहे बघा. फासा आला, फासामध्ये काय एच आणि एक नाणं. आता फासा आणि नाणं, फास्यामध्ये काय नाही 1 2 3 4 5 6 आणि नाण्यामध्ये एच कॉमा टी. आपण असं म्हणू शकतो एच कॉमा 1, एच कॉमा 2, एच कॉमा 3, एच कॉमा 4, एच कॉमा 5, एच कॉमा 6, टी कॉमा 1, टी कॉमा 2, टी कॉमा 3, टी कॉमा 4, टी कॉमा 5, टी कॉमा 6. एन ऑफ एस बरोबर 12 कंस मोजून घेतले. एखादा असं सुद्धा लिहू शकतो 1 कॉमा एच, 1 2 कॉमा एच, 3 कॉमा एच असंही लिहिलं तरी बरोबर आहे. चला तिसऱ्या पद्धतीने एखाद्या मला नाही, मला असं लिहायचं H1 T1, H2 T2, H3 T3. बाबा तुझं सुद्धा बरोबर आहे. आपल्याला काय राहिलं की गेल्या वर्षी आपण संच शिकत असताना कोणताही घटक कुठे आला तरी आपल्याला ते संचातील घटक फक्त तेच यायला पाहिजे. तुझं सुद्धा बरोबर आहे असं काही. त्यामुळं एन ऑफ एस लिहिताना एन ऑफ एस किती या ठिकाणी 12 आलं. हा यादृच्छिक प्रयोग महत्वाचा. एक फासा व एक नाणं, नाणं अगोदर येऊ शकते किंवा फासा अगोदर येऊ शकतो, कसं लिहिलं तर अडचण नाही. दुसरं आहे बघा यादृच्छिक प्रयोग. 2 3 5 या अंकापासून अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे. Random experiment. To form 2-digit numbers without repeating the digits. अगोदर दोन गोष्टी यामध्ये आल्या की 2 अंकी संख्या आणि पुन्हा त्या 2 अंकी संख्या कशा अंकाची पुनरावृत्ती न करता. अगोदर 2 अंकी संख्या आपल्याला माहिती आहे. 2 अंकी संख्या सगळ्यात लहान 2 अंकी संख्या कुठली आहे
10 आणि सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या 2 डिजिट नंबर मोठ्यात मोठी संख्या कुठली आहे 99. त्यामुळं या आपण ह्याचा नमुना अवकाश बघितला सॅम्पल स्पेस बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल आपण जर बघितलं 2 पासून बघितलं तर 22 आपल्याला घेता येणार नाही कारण त्या ठिकाणी जरी ते 2 अंकी संख्या असली तर आपले शब्द काय वापर अंकाची पुनरावृत्ती न करताना हे शब्द महत्वाचे आहेत. अंकाची पुनरावृत्ती न करता विदाउट रिपीटिंग द डिजिट्स. कधी कधी काय काय प्रश्नामध्ये 2 वर्षापूर्वीच्या गणिताच्या प्रश्नामध्ये गेल्या वर्षीच्या म्हणजे आत्ताच्या नाही गेल्या वर्षी परीक्षेमध्ये आलता अंकाची पुनरावृत्ती केली तरी चालेल. तर मग त्या ठिकाणी आपल्या अंकाची पुनरावृत्ती केली तर 22 घेतलं तरी चालतंय. मग काय घ्यावं लागेल आपल्याला 23 आणि 25 पुन्हा 32 35 33 घ्यायची का नाही घ्यायची. त्यानंतर 52 आणि 53 55 घ्यायचे का नाही. NOPS बरोबर 6 समजा असं आलं असतं 0 3 आणि 5 असे 3 अंक आले असते तर आता इथं किती संख्या झाल्या असत्या 50 53 05 जमली असती का रे 05 जमली असती कारण ती 2 अंकी संख्या 2 डिजिट नंबर आहे का ती नाही कुठं 2 डिजिट नंबर सुरू होते 10 पासून. त्यामुळे 05 03 आपल्याला घेता येणार नाही. 30 आणि 35 अशा 4च आले असते. त्यामुळे जर 0 आलं तर थोडं काळजीपूर्वक आपल्याला 2 अंकी संख्या तयार करताना त्या ठिकाणी लक्षात करायचे. त्यानंतर पुढचं दिले तबकडी. बघा तुम्ही कॅसिनो आपण ज्याला म्हणतो एखादा असतं ते चेंडू ठेवायचा तो फिरतो आणि तो चेंडू कुठेतरी काय होतो तो बाण काय होतो कुठेतरी येऊन तो रेस्ट होतो. 6 रंगाच्या तबकडीवर बाण फिरवतो तो बाण कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे. आता ते काय केले याचा यादृच्छिक प्रयोग मी तोंडी सांगतो दुसरं गणित. यादृच्छिक प्रयोग काय त्या ठिकाणी लाल केशरी पिवळा निळा हिरवा जांभळा या ठिकाणी जे 6 आपल्याला रंग दिले ते 6 रंग कॉमा करायचे. मग NOPS किती येणार आहे 6 येणार आहे. NOPS तो बाण जरी पिवळ्यामध्ये दाखल असला तरी एक बाण कुठं सध्या रेस्ट आहे परंतु ज्यावेळेस तो खेळ सुरू होईल तो खेळ सुरू कुठं ना कुठं तो काय होणार आहे थांबणार आहे. त्यामुळं NOPS किती येणार आहे 6. त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. या प्रश्न पहिल्यामधला आपण 2 उदाहरणं बघितली. पहिलं दुसरं जातात. प्रश्न दुसऱ्यामध्ये प्रश्न दुसरा या ठिकाणी कोणत्या ह्याच्यावर स्थिर होतो तो आपण यादृच्छिक प्रयोग लिहायचा. यादृच्छिक प्रयोग आपल्याला ओबडधोबड निसा लिहायचा. या काय लिहायचा की बाण कोणत्या रंगावर स्थिर होतो बाण रंगावर स्थिर होणे हा झाला आपला यादृच्छिक प्रयोग. किती रंग आहेत या ठिकाणी 6 रंगाची तबकडी. मग 6 लाल केशरी पिवळा निळा हिरवा जांभळा कसा क्रम लिहा तुम्ही. ह्याचं उत्तर काय येणार यस बरोबर. आधी पहिल्यांदा काय लिहावं लागेल आपल्याला यादृच्छिक प्रयोग लिहावं लागेल. यादृच्छिक प्रयोग मोडक्या तोडक्या भाषेमध्ये गेला तरी चालतंय. नमुना अवकाश 6 कलर लाल केशरी पिवळा निळा हिरवा जांभळा. NOPS किती आलं 6. प्रश्न तिसरा एक कॅलेंडर दिले आपल्याला मार्च 19चं. मार्च 19 एक दिले. मार्च 19च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीतील येणाऱ्या तारखेचं वळवणं. 5च्या पटीतील पट म्हणजे पाडा मल्टिपल ऑफ 5. मग 5च्या पटीत कुठले कुठले येणार आहेत 5 10 15 आणि 20 या ठिकाणी ते कॅलेंडर पुन्हा तसंच यादृच्छिक प्रयोग तेच वाक्य लिहायचं. रेंडमिंग स्पेड नमुना अवकाश. आता बघा 5च्या पटीमध्ये कुठले कुठले येतात बघा. 5च्या पटीतील येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे शब्द बघा. 5च्या पटीतील येणाऱ्या तारखेचा वार आपल्याला तो डे मिळवायचा आहे तारीख नाही. 5च्या पटीतील कुठले कुठले येणार आहेत 5 10 15 20 25. 5 10 15 20 25 आणि 30. बघा या ठिकाणी 5 तारखेला आहे मंगळवार. 5 तारखेला कुठला वार यायला अगोदर
5 मंगळवारीला. त्यानंतर 5 तारखेला मंगळवार. पुन्हा 10 तारखेला या ठिकाणी रविवार येईल आहे. 10 तारखेला काय आलेलं आहे? रविवार. 15 तारखेला शुक्रवार येईल आहे, फ्रायडे. 20 तारखेला बुधवार येईल आहे. 20 तारखेला काय येईल आहे? बुधवार. 25 तारखेला सोमवार येतोय. आणि 30 तारखेला शनिवार येईल आहे. एखादा जर वार रिपीट झाला असता तर तो घ्यायचा नव्हता. रिपीट झाला का बघा बरं, कुठं एखादा रिपीट झालेला नाही. तर रविवार आला, सोमवार आला, मंगळवार आला, बुधवार आला, फक्त राहिला कुठला? गुरुवार. गुरुचा वार राहिला फक्त. तर अशा पद्धतीने एन ऑफ यस किती येणार आहे? 6. या ठिकाणी प्रश्न असा होता, पुन्हा लक्षात ठेवलं की वर्ष 19च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. सोबतचे कॅलेंडरचे पान पहा. ते कॅलेंडर दिलेलं आहे, पेज नंबर 118. तुमच्या त्या ठिकाणी कॅलेंडर तुम्हाला ते जास्त स्पष्ट लक्षात येईल. आणि शेवटचा प्रश्न यामधला प्रश्न 4 थोडा आहे, थोडा समजण्यासारखा. तर तो कसा आहे प्रश्न 4 तो आपण बघणार आहोत. सेक्शन नंबर 4. 2 मुलगे, मुलं म्हणतो आपण, मुलगे. खरा शब्द काय? मुलगे. आणि 2 मुली. 2 मुलं B1 B2. मुलं बॉय फर्स्ट, बॉय सेकंड. आणि 2 मुली G1 G2. यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे, कमिटी बनवायची, रोड सेफ्टी कमिटी. तर यासाठी नमुना अवकाशासाठी खालील ऍक्टिव्हिटी करायची आपल्याला. नमुना अवकाशासाठी थोडी वेगळ्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी केली. बघा, पहिल्या सुरू या ठिकाणी केली 2 मुलांची समिती. 2 मुलांची समिती, कमिटी ऑफ 2 बॉईज. 2 मुले. बघा मुलं कुठले कुठले, तर मुद्दाम रफला गेलो तुम्हाला. B1 B2 2 मुलं आणि G1 G2 2 मुली. आता परीक्षेत 2 मुलं 2 मुली त्याला काय वेगळं सुद्धा 3 मुलं 2 मुली, 2 मुलं 3 मुली. तर ते सुद्धा आपण बघायचं. 2 मुलांची समिती काय येऊ शकेल? फक्त B1 B2. त्यानंतर 2 मुलींची समिती, कमिटी ऑफ 2 गर्ल्स. या ठिकाणी काय होणार आहे? मग 2 मुली, त्याच कमिटीमध्ये दोन्ही मुलीच असाव्यात, G1 G2. आणि 1 मुलगा व 1 मुलगी. पण आता 1 मुलगा आणि 1 मुलगी काय काय विषय. तर आपण B1 पासून सुरुवात केली. B1 G1, 1 मुलगा 1 मुलगी. B1 G2, पहिला मुलगा दुसरी मुलगी. त्यानंतर दुसरा मुलगा पहिली मुलगी, B2 G1 आणि दुसरा मुलगा दुसरी मुलगी. तर अशा पद्धतीने 1 मुलगा 1 मुलगी यांची आपल्याला काय करायची? समिती बनवायची. तर लक्षात ठेवत असताना लक्षात एक घेतलं तर आता 1 मुलगा 1 मुलगी, मुलगा 1 मुलगी, 1 मुलगा दुसरी मुलगी, दुसरा मुलगा पहिली मुलगी, दुसरा मुलगा दुसरी मुलगी, यांची आपल्याला काय करायची? समिती बनवायची. मग या ठिकाणी ह्याचा 4 नंबर सॅम्पल स्पेस, नमुना अवकाश. तो नमुना अवकाश कसा दिलाय बघा. सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस म्हणजे सगळेच घेऊन टाकायचे. काय काय? B1 B2, G1 G2, B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2.
ग्रामपंचायत CS मग एन ऑफ एस किती आलं 1 2 3 4 5 6 एन ऑफ एस किती आले 6 वाटलं तर बघू शकता 1 2 3 4 5 6. आता हे 2 2 आलं तर कधी कधी 3 पुरुष 2 स्त्रिया मग तिथं M1 M2 M3 घ्यायचं. स्त्रियांसाठी W1 W2 पण परिषद लक्षात आलं नाही की स्त्रियाला वुमनच म्हणतात का तर आपण A1 B1 कसे अक्षर वापरले आपल्याला फक्त उत्तर येण्याशी मतलब आहे. ते उत्तर या ठिकाणी तुम्हाला मी काय करून दाखवलेलं आहे काढून दाखवले. तर एवढा हा 5.1 5.2 आणि तत्पूर्वीचं आपण बघितलंय. यानंतर 5.3 मधले एखादे कशा पद्धतीने त्याची प्रोबॅबिलिटी काढायची पुढचे गणित कशा पद्धतीने सोडायचे ते आपण काय करणार आहोत बघणार आहोत. धन्यवाद.